सावडण्याचा कार्यक्रम संपला. आलेले पाहुणे पांगले. घरी आता फक्त मामा, मावशी, 3 बहिणी, 2 भाच्या असे मोजकेच लोक राहिले. अमोल आणि गणेशसुद्धा फुरसुंगीला पाठवून दिले. तिसऱ्या दिवशी फक्त शेजारी आणि भाऊकीनी जेवणाचं वाढून आणलं. नाही वय करत सगळ्यांनी 2-4 घास खाल्ले. चौथ्या दिवसापासनं चूल पेटवायला सांगितली. भाऊकीनी बसून चुलतीने 4 गोष्टी सांगितल्या. त्यातल्या त्यात भावानं पाणी पाजलंय, त्याला चांगलं चुंगलं करून खाऊ घाला, त्याच्यामार्फत चिंगीला लाभतं असं सांगितलं. मग काय तिन्ही बहिणींनी धडाकाच लावला. काय पण आण, भावाला करून घाल. माझ्याजवळची होती तेवढी आर्थिक पुंजी संपली होती, पण ह्यांची मागणी काय संपना. एक तर आई वारल्यानंतर मी गांगरलो. आदल्या रात्री 12 तारखेचा फंड भरल्यामुळं मी मोकळा झालो होतो आणि दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यावर एका मित्राकडनं गडबडीत 12,000 हात उसने घेतले होते. त्यातले त्याच दिवशी 3,000 खर्चले जीप करता आणि इतर प्रवासात मिळून 6,000 खर्चले, 4,000 राहिले. त्यातले 2,000 सावडण्याच्या कार्यक्रमात कुठं गेले कळलं नाही, राहिले 2,000. आता 5-7 दिवस इथं काय म्हणून लागणार नाही का? 8 दिवसाचा किराणा भरला, तो 4 दिवसात बहिणींनी संपवला. तसा माझ्या रागाचा पारा चढला. मग मात्र मी पेसाळलो. म्हणलं मी इथं कुठनं पैसे आणू, हाय त्याच्यात भागवा, नाही तर आपल्याजवळचं खर्चून खाऊ घाला. मग मात्र सगळी वर रमली. इथं माझी 3 पोरं भिकाऱ्यासारखी राहत होती. काय मिळेल ती भाजी भाकर खायची आणि ह्याची मस बडदास्त चालली होती. त्याची बायका पोरं माहेरी मस टमटमीत, ह्यो हिथं टमटमीत, आणि मी आणि माझी बायका पोरं भिकाऱ्यावानी. लय राग आला होता, पण गटकन गिळला. कसं तरी 10-12 दिवस राहायचं होतं. बघता 10वा आला. त्या दिवशी फुरसुंगीतून जीप भरून माणसं आली होती. दुकान मालक प्रकाश हरपळे, दादा लोखंडे अशी बरीच जण होती. 10वा झाल्यावर जाताना प्रकाश हरपळेंनी विचारलं, काय पैशाचा प्रॉब्लेम? मी म्हणलो असतील तर 10-12 हजार दे. त्यांनी दिले 12,000. तेव्हा वाटलं आपली काळजी करणारं कोणीतरी आहे. त्यावेळेला प्रकाश हरपळे देवदूतासारखा वाटला. चंद्रभागेवर 10वा होता. तिथून गाठी भेटी घेऊन फुरसुंगीकर मंगळवेढा बघून विजापूरला जायच्या विचारत होते. पण गोपाळपूरला दर्शन घेत असताना त्यांना फोनवरनं समजलं की फुरसुंगीतल्या नंदू काका ब्राह्मणाचा मुलगा आणि खुटवडचा मुलगा स्वतःच्या 4 चाकी गाडीनं कराडला जात असताना अपघातात मरण पावले. मग कुठलं आलंय विजापूर? नीट फुरसुंगी गाठली त्यांनी. आमचा 10वा झाला. आता 13वा ऐन दिवाळीत आला होता. जवळ पैसे होते, पण कोणालाच काय बोललो नाही. माझ्याकडं नंतर जाण्याचा प्रश्न आवासून उभा होता. परत गावी गेल्यावर लगेच करणार काय? या सगळ्याचा विचार करून भावाला 5,000 दिले आणि तुझं तू खर्चाचं बघ म्हणलो. आला दिवस ढकलत होतो. तिथं काय करमत नव्हतं. दिवसभर घरात बसून करणार काय, बोलणार तरी किती? कधी एकदा इथलं सगळं उरकतोय आणि बाहेर पडतोय असं झालतं. पण परंपरा आहेत, सांभाळल्या पाहिजे. नियमाप्रमाणे 13वा घातला. जुनी कापडं काढली, सगळे सोपस्कार उरकले. पाहुणे रावळे भाऊ भावकी येऊन खाऊन रामराम करून निघून गेली. त्या दिवशी सासऱ्याबरोबर कटकट झाली, कारण सारखंच काय ना काय कारणाने वादविवाद माझ्या नशिबात होते. सर्व बहिणींनी ठरवलं 13वा झाल्यावर एक दिवस तिथंच राहायचं, काहीतरी गोडधोड करायचं, सर्वांची तोंडं गोड करायची आणि आपापल्या मार्गाला जायचं. शेवटी दादांना माझ्याकडे ठेवायचं ठरलं. अशा रीतीने सर्व उरकता दुपार झाली. सुनीता आणि अनिता घराजवळ जुन्या पुलावर सोलापूरचा बसस्टॉप आहे तिथं बसवल्या, दिल्या पाठवून. थोरला भाऊ तिथंच गेला सासरवाडीला. बाकी सर्वजण स्टँडवर आलो. सविता, सुभा, मी, स्वाती, मुलं सर्वजण पुढं गाडीत बसलो. 4-8 दिवसाकरता दादा सुभाबरोबर कन्हेरला जाणार होता. तेवढ्या वेळात आम्ही फुरसुंगीच्या घराची साफसफाई करणार होतो. जाताना फलटणला थोडा वेळ उतरणार होतो. आज फलटणला आल्यावर लक्षात आलं, दिवाळीचं लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. आज दिदीचा वाढदिवस असायचा. फलटणकरांनी जबरदस्तीने 3 मुलं ठेवून घेतली. सणासुदीचं तिकडं सण नाही करणार. मुलं कशी गाबाळ्यागत झाली, राहू द्या 8 दिवस, तशी पण दिवाळीची सुट्टीच आहे.
मी पण विचार केला, मोकळ्या अंगानं 4-8 दिवस राहतील तर चेहरे टवटवीत होतील. आणि गणेश पण दिवाळीकरता फलटणला ठेवला होता. अमोल कनेरला गेला होता. 4 दिवसांनी फुरसुंगीला परत येणार होती. अशा तऱ्हेने सगळं मार्गाला लावून फुरसुंगीला आलो आणि घराचा ताबा स्वातीने आणि दुकानाचा ताबा मी घेतला. सर्व स्वच्छता अभियान स्वीकारलं. धुवून पुसून सगळं जागच्या जागी ठेवलं. जे जुनं पानं टाकण्यायोग्य होतं ते नष्ट केलं. घरातलं किराणा सामान भरलं. दुकानातलं कमी जास्त भरलं. सगळं स्थिर स्थावर केलं. कामाकडं लक्ष केंद्रित केलं. ढीगभर कर्ज झालेलं. ऐन दिवाळी सणासुदीला दुकान बंद राहिलेलं. गिऱ्हाईक ताटकळलेलं. पोरांनी थोडीफार ॲडजस्टमेंट केली होती, तरी पण बराच गॅप पडला होता. आज सोमवारमुळं बंद. उद्यापासनं नव्या जोमाने कामाला लागायचं होतं. पोरंसुद्धा उद्या येणार होती. सगळ्यांना सांगता करता तोंडाला फेस यायचा राहिला. त्यात मी डोक्याचा टक्कल केलेला, त्यामुळं कोणाला ओळखता येईना. मलाच येऊन विचारत, माने कधी येणार आहे? आणि जवळून नीट बघितल्यावर वाशाळून जायची. म्हणायची, अरे बापरे, तुम्ही ओळखूच आला नाही, कधी आला, कसं काय, बरं आहे का, अमुक तमुक. आईच्या वेळेला आम्ही 5 जणांना काहीतरी वस्तू खाण्याचा त्याग करायचा असतो ना, तसा मी डोसा, भाऊनी चहा, सुभानी पोळी, सुनीतानी केळी, अनितानं वरण, तर स्वातीने पान सुपारी खायचा त्याग केलेला होता. फुरसुंगीत सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं होतं. गणेशचं मात्र फुरसुंगीत मन लागत नव्हतं. त्यामुळे तो परत फलटणला जायचा विचार करत होता. त्यांनी फुरसुंगीत 11वीसाठी ॲडमिशन घेतलं होतं. अमोल 10वीत पासच होत नव्हता. ऑक्टोबर-मार्च वारी चाललेली होती. आमचा सौरभ मात्र फास्ट चालला होता. सुरुवातीपासनं पहिला नंबर धरून ठेवला होता. त्याचा अभ्यास घरच्या घरी स्वाती घेत होती. तसंच राहुल जगताप यांच्याकडे क्लासला 3 मुलं जात होती. सौरभबरोबर भक्तीसुद्धा अभ्यासात चमक दाखवत होती. त्या दोघांच्या मानानं दीप्ती मात्र अभ्यासात कमी पडत होती. पण मला खात्री होती ती माझी मुलं आहेत, सहजासहजी हार नाही मानणार, प्रयत्नाची पराकाष्ठा करतील, माझी मान खाली जाऊ देणार नाहीत. अधूनमधून कधी कधी एखाद्या वेळेला मी पण त्यांचा अभ्यास घ्यायचो. माझा अभ्यास कमी, धाकधपटशा जास्त असायचा. मारायचो पण कधी कधी. त्यामुळं स्वाती मला अभ्यास घेऊ द्यायची नाही. स्वतः अभ्यास करून घ्यायची त्यांच्याकडनं. सुरुवातीपासून स्वातीने मुलांवर लक्ष ठेवलं. थोडं थोडं शिकवत राहिली. त्यामुळं त्यांचा पाया भक्कम झाला. माझ्या नावाचा फक्त दाग दाखवण्यासाठी वापर केला जायचा. सुरुवातीपासून मुलं अभ्यासात चांगली निघाली. त्यामुळं मानसिक समाधान मिळायचं. या सगळ्याचं खरं श्रेय आहे ना, स्वातीला द्यायला पाहिजे. 4-2 महिने जरा बरं चाललं. दादाला व्यवस्थित सांभाळत होतो. पण आईच्या मृत्यूनंतर दादांच्या वागण्या बोलण्यात चिडचिडेपणा वाढला, किरकिर वाढली. तरीसुद्धा मी स्वातीला सुरुवातीला सांगून ठेवलं होतं, काहीही होऊ दे, दादाला दुखवायचं नाही. आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, आपलं कर्तव्य आहे ते. आपण काय त्यांच्यावर उपकार नाही करत. त्यामुळे स्वाती कधी दादांबद्दल तक्रार करत नव्हती. मला तर फार मानसिक त्रास व्हायचा, पण मी गप गुमान श्वासायचो. दादांना लागणारी पान सुपारी, बिडी, तंबाखू, औषधं, गोळ्या त्यांना करमून जावं म्हणून गप्पा मारायचो, खाऊ पिऊ घालायचो, वर खर्च वरचेवर पैसे द्यायचो. मला जेवढी जमल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करायचो. क्षणोक्षणी आईला दिलेल्या वचनाची आठवण ठेवायचो. प्रसंगी घरात कमी करून दादांसाठी मुबलक सेवा पुरवायचो. कुणी काय म्हणो, मी माझ्या मनाला स्मरून दादांची इमाने इतबारी सेवा करायचो. अमोल आणि सुभासाठी सुद्धा मला जमल तेवढं करायचो. पण झालं काय, हल्ली हल्ली सुभाच्या आणि अमोलच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवायला लागला. त्याचा सूर वरच्या दिशेला लागायला लागला. अधूनमधून त्याच्या बोलण्यातनं अशी जाणीव व्हायला लागली का माझ्या संसाराचा गाडा अमोलच ओढतोय, मी काहीच करत नाही. मी पण दुर्लक्ष करायचो. एकुलता एक थोरल्या बहिणीचा मुलगा आहे, आता शिकायला लागलाय त्याला व्यवहारातलं. आणखीन वर्ष 6 महिन्याने आईचं वर्ष श्राद्ध झाल्यावर कात्रज बायपासवर एखादं दुकान स्वतंत्र टाकून द्यावं, म्हणजे आपण मोकळे होऊ, असा विचार मनात चालला होता. त्यासाठी माझे प्रयत्न पण चालले होते. पण काय होतं, आपण ठरवतो एक, घडतं वेगळं. असं काहीसं हितं पण घडलं. झालं काय, फुरसुंगी गावाचा उरूस जवळ आला होता. 4-5 दिवसावर गणेश 11वीची परीक्षा झाल्यावर फलटणला परत गेला. आता मी आणि अमोल दोघंच दुकान चालवत होतो.
माझ्या मागं दुकानाव्यतिरिक्त इतर बरीच कामं असायची. त्यामुळे सकाळी 4-5 तास सलग आणि संध्याकाळी 4 नंतर रात्री बंद करेपर्यंत असायचो. आधीमध्ये पुण्याला किंवा पोरांच्या शाळेत, घरचा किराणा किंवा तत्सम खरेदी, नाहीतर दवाखाना, आर्थिक समस्या या कारणाने मला फिरायलाच लागायचं. मग त्यावेळेला दुकानात अमोल काम करायचा. अशा आईच्या आजारपणात अमोल दुकानात काम करताना बघून सुभाबाईचं सुद्धा मन बदलत चाललं होतं. पण ती समक्ष मला कधी काय बोलली नाही, त्यामुळं माझ्या ध्यानात ही बाब आलीच नाही. माझ्या मागं पाहुणे, रावळे, घरखर्च, दवाखाना खर्च, प्रत्येक खर्चात भावानं माझ्याकडे चर्चा करून निम्मा खर्च द्यायला लागायचा. मग त्या सगळ्याची तजवीज करता करता जीव मेटाकुटीला यायचा. त्यामुळं दुकानातल्या कामाकडे व्हायचं दुर्लक्ष आणि अमोलला फक्त काम एक काम असल्यामुळं तो कामच करायचा. याचा अर्थ सुभाबाईने असा काढला की अमोलशिवाय हे दुकान आता चालणारच नाही. आणि इतक्या कष्टाच्या मोबदल्यात आपला भाऊ आपल्याला काय मोबदला देत नाही. जर अमोलला फुरसुंगीतनं काढलं, गावाकडं अकलूजला कामाला ठेवलं तर, आणि मग याचा प्रत्यय मला जागोजागी यायला लागला. अमोल घरात कधी कधी उलट सुलट बोलायचा असं मला स्वातीनं 1-2 वेळा बोलली, पण मी दुर्लक्ष केलं. मला वाटायचं आपल्या पोरासारखं आहे, एवढं तेवढं चालायचं. आजकाल माझ्याशी बोलण्याची पद्धतसुद्धा बदलायला लागली. उलटून उत्तरं देणं, मगरुरीची भाषा, ताठपणे बोलणं, गरज नसल्यासारखं दाखवणं. उरसाच्या धांदलीत कामाची खोटी नको म्हणून गणेशला 8-10 दिवस जायला सांगितलं. माझ्या विनंतीला मान देऊन ताबडतोब गणेश फुरसुंगीला आला आणि अमोल आणखीनच तोऱ्यात बोलायला लागला. मला कळलं ना काय उपाय करावा, तरी तसंच रेटलं उरूस साजरा केला. शुक्रवार शनिवार उरूस होता, तो झाला. रविवारचं काम झालं. त्याच रात्री घरी तकतक झाली. ती इतकी अनावर झाली की माझा तोल सुटला. बोलता बोलता अमोल माझ्या समक्ष स्वाती आणि बबलूला म्हणाला, मी काम करतोय म्हणून 2 घास पोटाला खाताय. मी जर निघून गेलो ना तर अन्नाला महाग होतान. त्यामुळं माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. इथं कोणाचं बोलणं ऐकायला नाही आलो मी. जर माझं वागणं तुम्हाला पटत नसेल तर पुढचा विचार करा. मी तर इतका गरम झालो, माझे डोळे लाल झाले, अंग थरथरायला लागलं. काल माझ्यासमोर जन्मलेलं पोरगं माझ्या बायको मुलापुढं बेइज्जती करते. यासारखं दुर्भाग्य कोणचं? रात्रभर विचार केला, मनात पक्का केला, मग पहाटे पहाटे डोळा लावला. सकाळी उठलो, स्वातीला काय सांगायचं ते सांगितलं. स्वयंपाक झाला. गणेश तर जाणारच होता. तो त्याची आवराआवर करत होता. अमोलला सुद्धा कपडे भरायला सांगितले. गोडाधोडाचं जेवण बनवलं. जेवण तयार होईपर्यंत अमोल, गणेश, मी बसस्टॉपवर आलो. आमच्या दुकानासमोर विशाल नाला हरपळे नावाच्या चांगल्या मित्राचं कपड्याचं दुकान होतं. तिथून अमोलची 3 नंबरची बहीण रुपाली, तिचा पती जे कन्हेरला येणार होते पहिल्यांदा, म्हणून त्यांच्याकरता पूर्ण पोशाख, ज्यात रुपालीला तिच्या पतीला कपडे घेतले. अमोलला एक टी-शर्ट, सुभाबाईला काहीतरी घेतलं. आत्ता मला नाही आठवत ते. हे असे जवळजवळ 2,500-3 हजार उधारी करून घेऊन दिले. अमोलजवळ रोख 2,200 रुपये दिले खर्चाला आणि जेवण खाण उरकून अमोल आणि गणेशला हडपसरवरनं बसवून दिलं. अगोदर गणेशला 550 रुपये खर्चाला दिले आणि अमोलला 2च गोष्टी बोललो. आजपर्यंत मी तुमच्याकरता आणि तुम्ही माझ्याकरता काय केलं याचा जमा खर्च करायचा नाही. झालं गेलं गंगेला मिळालं. आजपासून तू फक्त माझा भाचा आणि मी तुझा मामा. तुझ्या कुठल्याही व्यवहारात मी डोकावणार नाही. माझा व्यवहार कसा करायचा ते माझं मी बघेल. आजपर्यंत कुणी कुणासाठी काय केलं, कुणी कुणाला जगवलं याचा विचार करायला आयुष्य पडले. इथून पुढं भविष्य काळात फुरसुंगीला यायचा माझा विरोध नाही, पण भरत मामाचा भाचा या नात्याने यायचं. माझ्याकडं हक्कानं पाहुणचार घ्यायचा. 4-2 दिवस हसून खेळून राहायचं आणि परत आपलं घर गाठायचं. आयुष्यभर ताठमानेने जगलो, मारताना सुद्धा ताठमानेनं मारणार. मी काय बांगड्या नाही भरल्या. माझ्याकडं अजून धमक आहे. इथून पुढं भविष्य आहे त्याच्यापेक्षा चांगलं जीवन जगून दाखवणार, आणि ते पण कुठलाही आधार, कोणाचाही आधार न घेता. मी कधी दुसऱ्याच्या जीवावर जगत नाही. आईने शपथ घातली म्हणून आजपर्यंत तुला सांभाळला. गणेशच्या बाबतीत सुद्धा अक्का काकांनी गळ घातली म्हणून इथं ठेवला. याचा अर्थ असा नाही की मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. आजपर्यंत मी फकीर मलंग बनून जगलो, तुमच्या बहिणीशी फुकटात लग्न केलं,
पदरच्या पैशाने लग्न केलं, कारण मला कुणाचं काय नको. मला देवानं काम करायला 2 बळकट हात दिलेत, ज्यांच्या जीवावर आजपर्यंत मी जगलो. भले इथून पुढं माझी आई जिवंत नसेल, पण तिचे विचार माझ्या मनात खोलवर रुजलेत. त्याच्या भरवशावर उर्वरित जीवन चांगल्या पद्धतीने जगून दाखवील. मी फक्त बोलत नाही, हिमतीनं करून दाखवतो. तुम्हा दोघांना मी थोडीफार कला दिली, त्या कलेच्या जोरावर तुम्ही काय करून दाखवणार ते येणारा काळ ठरवल. माझ्या वागण्यात जर खोट असेल तर भविष्यात माझी गच्छंती होईल, आणि जर खरेपणा असेल तर भरभराट होईल. मी अंधश्रद्धा मानत नाही, पण दैववादावर माझा विश्वास आहे. आता तुम्ही तुमची पुढची वाटचाल स्वतःच्या जीवावर करा, यशस्वी करून दाखवा. आता नाही, भविष्यात पण मी तुमच्याकडनं मदत मागणार नाही, पण मी तुम्हाला मदत जरूर करल. अमोल आणि गणेशबरोबर तावातावात बोललो, भाषणबाजी केली. पण आता काय करायचं? कारण दीप्ती 2रीत, भक्ती 3रीत आणि सौरभ 4थी पास होईल. 5वीत हायस्कूलला जाईन. मुलींच्या शाळा, दवाखाने, घरची कामं, पाहुणे रावळे, दुकानदारी सगळं एकट्याला बघायला लागणार होतं, आणि त्यातून प्रगती होणं गरजेचं होतं, कारण तसं बोललो होतो. आताशी दादा पण त्रास द्यायला लागले होते. त्यांना गुडघेदुखीमुळं चालता येत नव्हतं, आणि ते एका जागी गप बसत नव्हते. घर आणि दुकानात बरंच अंतर होतं. माझी अशी तारंबळ व्हायला लागली ना, सांगता सोय नाही. आमच्या दुकानासमोर आणखीन दुकानं होती, त्यामुळं प्रतिस्पर्धी निर्माण झाले. एकट्याला गिऱ्हाईक जमना. आताशी वय झाल्यासारखं वाटायला लागलं, कामात थकवा जाणवायला लागला. तरी पण जिद्दीने जेवढं जमल तेवढं करत दिवस ढकलायला लागलो. मनासारखे कामगार मिळत नव्हते, मिळाले तर टिकत नव्हते. काय करावं कळत नसायचं. सौरभ मराठी शाळेत नाव गाजवून हायस्कूलमध्ये दाखल झाला. शाळेबरोबर इतर कलागुण दाखवायला लागला. बाह्य परीक्षा, हस्ताक्षर, नृत्य, भाषण अशा अनेक क्षेत्रात त्याची प्रगती दिसायला लागली. मराठी शाळेत भक्ती, दीप्तीसुद्धा हुशारीने चमकायला लागल्या. त्यामुळं मानेची मुलं सगळ्या बाबतीत हुशार असतात असा शिक्का बसला. न होणारी, न पेलवणाऱ्या कामात मुलं चमकायला लागली, त्यामुळं कामाला हुरूप आला. अंग झाडून कामाला लागलो. रात्री 11-12 वाजेपर्यंत काम करायचो, परत सकाळी 6च्या आत दुकान उघडायचो. दुपारी तास 2 तास बंद करून इतर कामाला वेळ द्यायचो. अशा तऱ्हेने चालले होते दिवस. पण कर्ज मात्र वाढत चाललं. सगळ्यांचं बघता बघता माझी कमाई अपुरी पडायला लागली. तरी प्रयत्नाची पराकाष्ठा करून रात्रंदिवस काम करत होतो. वाटायचं दादा माझ्याकडे आहेत, दादांच्या खर्चाकरता भावानी मदत करावी, पण भावानी कंप्लेट पाठ फिरवली. दिखाव्यापुरतं द्यायचा 10-5 रुपये, गोड गोड बोलायचा, आणि सगळं क्रेडिट मात्र स्वतः घेऊन जायचा. त्यामुळे दादांना भावाचं चांगलं वाटायचं, माझ्याबद्दल तिरस्कार वाटायला लागला. अशा गडबडीत आईचं वर्ष श्राद्ध आलं. सर्वांनी पंढरपूरच्या घरी वर्ष श्राद्ध करायला जमायचं असं ठरलं. पाहुण्या रावल्याला निरोप पाठवले. तिन्ही बहिणी, मामा, मावशी, आत्या, सविता, पपी, रुपी, अमोल, गणेश. धाकट्या मुलीचं लग्न झालं होतं, त्यामुळे तिचा पती दिलीप पवार, बरेच जण येणार होते. त्यामुळे 2 दिवस आधी आम्ही सहकुटुंब पंढरपूरला आलो. घराचं उभं सारवण घातलं. स्वातीनं शेणानं जमीन सारवून घेतली. साडा रांगोळी केली, चकचकीत करून टाकलं. मदतीला सुनीता फक्त आली होती, दुसऱ्या कोणाची मदत नाही मिळाली. तरी आहे ते केलंच पाहिजे असं ठरवून सर्व करायचं ठरवलं, आणि बाकी सगळेजण वर्ष श्राद्धाच्या आदल्या रात्री आले. भावानं बायको, मुलं सासरवाडीत ठेवली. म्हणला सकाळी येणार आहेत. तो एकटाच आला. खर्चाचं बजेट काढलं, त्यातली निम्मी रक्कम दिली, आणि बघा म्हणला काय करायचं. बाकी बहिणींनी आणि नातलगांनी खरडपट्टी काढल्यावर मग मात्र कामाला तयार झाला. सगळं किराणा सामान आदल्या रात्री आणलं. भाऊभाऊकीच्या गाठीबिटी घेतल्या. सगळ्यांना कल्पना दिली. रात्रभर कामाची धावपळ करून जमवाजमव केली. भांडी अंथरून सगळी व्यवस्था केली. स्वयंपाक काय करायचा, गव्हाची खीर, पुरणपोळी मुख्य पदार्थ, आणि बाकी सगळं पूरक साहित्य बनवलं चुलतीने. पुढाकार घेऊन चुलत भाऊजाईंनी मदत करून सगळ्या कार्यक्रमाला हातभार लावला. दुपारी पूजा अर्चा निवद सगळं व्यवस्थित पार पडलं. फक्त एक घोळ झाला. आमच्या सासऱ्यांनी माझे कपडे शिवून न आणता तसेच आणले. माझा पारा चढला. वादविवाद झाले. त्यांनी अडचणी सांगितल्या. आमची धाकटी बहीण सुनीता, तिने अर्जंट रेडीमेड कपडे आणले आणि जुने काढले. झालं, सगळेजण जेवायच्या तयारीला लागले. पानं वाढली, पंक्ती बसल्या.
नियमानुसार सगळ्या गोष्टी परंपरागत रीतीनं केल्या. जेवणावेळी उठल्या. आईच्या स्मरणार्थ काही स्त्रियांना जोडवी द्यायचं ठरवलं होतं, ते रीतसर पूर्ण केलं. अशा रीतीने थोडा वादविवाद, थोडा आनंद, सोहळा पूर्ण झाला. आलेले पाहुणे हसतमुखानं निघून गेले. घरगुती होते तेवढे मुक्कामी राहिले. आत्तापर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण ही वादळापूर्वीची शांतता होती. 5-6 वाजता सर्वजण घरात गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा बोलता बोलता थोरली बहीण बोलली, दादा, वर्षभर भरत्यानं आणि त्याच्या बायकोनं कसं सांभाळलं? तर दादा म्हणला, माझी काय भरत्याकडं नीट व्यवस्था होत नाही, पण मला जबरदस्तीनं राहायला लागतंय. लक्ष आदनमधनं येतो, देतो घेतो म्हणून जमतंय. भरतेच्या घरी माझी काय नीट व्यवस्था होत नाही, पण करणार काय, इलाजच नाही. आता मात्र माझ्या डोक्याचा पारा चढला. राग अनावर झाला. काय करावं, काय बोलावं कळेना झालं. अरे रात्रंदिवस झटून आम्ही नवरा बायकोनी ज्याची सेवा केली, पोराबाळाच्या तोंडचा घास दादाला दिला, वेळप्रसंगी आम्ही सोसलं, पण दादाला कमी पडू दिलं नाही. कपडा लागता, खाणं पिणं, पानबिडी, दवाखाना, औषध काय म्हणून केलं नाही, याचा विचारच करवत नव्हता. आणि आज 4 पाहुण्या रावळ्यात बापानं माझी पार बेइज्जती केली, नाचक्कीच केली. वर्षभरात एकदा सुद्धा भावानी बापाला स्वतःच्या घरी नेलं नव्हतं, का वारभर कपडा घेतला नव्हता, का औषधाची गोळी आणली नव्हती. तरी भावाचा उदो आणि मी इतकं करून माझी नाचक्की. याला काय म्हणणार आता? स्वातीला तर रडायलाच आलं. बहिणी वाटेल तसं बोलायला लागल्या. मामा मावशी समजुतीच्या सुरात बोलायला लागल्या. मला कळेना काय करावं, कसं वागावं. एकाच झटक्यात मनातल्या मनात विचार केला, वर्षभर जे केलं ते केलं, उद्या याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? त्यापेक्षा दादाला आपल्याकडं न्यायचंच नाही, राहू दे भावाकडं, आणि निर्णय सांगून टाकला. मग मात्र सगळ्यांचं दाबदान आणलं. सगळी चिडी चूप झाली. समजवायला पण लागली, पण माझा निर्णय झाला होता आणि आता निर्णयापासून मी बदलणार नव्हतो. यावेळेला बहिणीबरोबर माझे मतभेद झाले, कारण बहिणीशी वडिलांच्या शब्दावरनं माझ्याशी वादावाद केले. त्यामुळे जास्त वाद न घालता तेवढी रात्र कशी तरी काढली. सकाळी माझं, बायकोचं, पोरांचं सगळं उरकलं. आंघोळ चहा पाणी उरकलं. कोणाशी काय बोलणं नाही, काय नाही. बॅगा घेतल्या, बायको पोरीला घेतलं, निघालो. तिन्ही बहिणी भाऊ सगळे आडवी आले, विनवणी करायला लागली, दादांना घेऊन जा, त्यांचं सगळं उरकलंय, तुझ्यासारखी सोय दुसरी कुठं होणार नाही. मी काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, कारण वर्षभर तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं आणि शेवटी 4 पाहुण्या रावळ्यात भावभावकीत मानहानी पत्करायला लागली. दूध पोळलं, ताक फुकून प्यावं असा विचार करून नकार घंटा वाजवली. रिक्षा पकडली, एस टी स्टँड गाठलं. पटकन भेटन त्या एस टीत बसलो, फलटण गाठलं. मनाची झालेली तगमग शांत करावी म्हणून त्या रात्री तिथंच राहिलो. मन स्थिर झालं. मनाला ठरवलं, जे झालं ते झालं. इथून पुढं मात्र कानाला खाडा. किती वादळं येऊ दे, निर्भीडपणे तोंड द्यायचं. कष्ट करायचं, स्वतः नीट राहायचं, बायकोला पोरांना नीट सांभाळायचं. मनाला खोनगाड मारली, कामाला लागलो. नंतर समजलं, दादाला सुभाबाईकडं पाठवलं. मी मात्र एकट्यानं 2 हातानं जेवढं जमल तेवढं काम करायचं. मुलींना शिक्षण द्यायचं, बायकोची हौसमौस करायची. गणेश फलटणमध्ये एका न्हाव्याच्या दुकानात लागला कामाला. आमच्या दुकानात अधूनमधून एखादा कारागीर यायचा. वर्ष 6 महिने राहायचा. गावाकडे गेला का परत यायचाच नाही. अशा रीतीने गोंदवलेकडचे मामा, बारामतीकडचा एक पोरगा, माळशिरसकडचा एक, सोलापूरकडचा, असे बरेच कामगार आले गेले. चाललं होतं अशा तऱ्हेने. दिसामासाने मुलं वाढत होती. मध्यंतरीच्या काळात भावानं भेकराईनगरला जागा घेऊन घर बांधलं, पूजा घातली. आजूबाजूच्या सगळ्यांना पत्रिका वाटल्या. मला मात्र सांगितलं नाही. फुरसुंगीत हसं झालं. त्याच्या पत्रिकेत गावातल्या लोकांची नावं होती, पण आमच्या घरच्याला साधं विचारलं सुद्धा नाही. मी पण अजिबात विचार केला नाही. त्याच वेळी असं ठरवलं, इथून पुढं भावाचं कोणचंही कार्य असू दे, अजिबात जायचं नाही. भविष्यात कुठल्याही शुभ किंवा दुःखद कामाला जायचं नाही, सहसा टाळायचं. कारण मी त्याला आवडत नसेल तर आपल्याला त्याची आवड का असावी? होता होईल तेवढं त्याला टाळायचं. त्याच्याशी भावाचं नातं संपलं असं ठरवून टाकलं. कारण त्यांनी घर बांधलं, दुकान टाकलं, कधी मला विचारलंच नाही. मग आपल्याला तरी त्याचा का पोळका यावा बरं? सुभाबाईकडनं वादविवाद झाल्यावर दादा भावाकडं आले. तिथं सुद्धा सारखे वादविवाद व्हायचे. तिथं घरात पटत नव्हतं.
माझ्याकडे येऊन सांगायला लागले, असं झालं तसं झालं. मी सगळं ऐकून घेतलं. मी म्हणलं, पैशा पाण्याची गरज पडली तर मी मदत करीन. मी मदत करीन म्हणल्यावर धडाकाच लावला. काहीतरी कारण सांगायचं, विवंचना अडचणी सांगायच्या, आणि मी तरी किती पुरणार. मग मी ठरवलं पैशापेक्षा गरज पुरवायची. म्हणून भैरोबा चौकात शंकर जितेकडं हॉटेलात खातं लावलं. औषध, गोळ्या, बिडी, पान, तंबाखू स्वतः आणून द्यायचो. एकदा तर कहरच केला. एका महिन्याची उधारी 6,500 करून ठेवली. शंकरला विचारलं तर त्यांनी सांगितलं, रोज 5-6 म्हातारी संगड घेऊन नाश्ता करायला आल्यावर उधारी वाढायला काय लागते. दादाला विचारलं तर हातपाय आपटायला लागलं, चौकात आरडाओरडा करायला लागलं. काय करावं, कसं वागावं दादा पुढं तर मी हात टेकले. नाही वय करता करता महिना 1,000 रुपये दादाला द्यायचे ठरले. ते सुद्धा दादा फुरसुंगीत आहेत तोपर्यंत. अशा रीतीने 4-5 महिने गेले. दादांचं भाऊजाईबरोबर पटना म्हणून भावानं दादाला त्याच्या सासरवाडीला म्हणजे पंढरपूरला मोहन सपताळ, दादांचा बादशाह, त्याच्याकडे ठेवलं. मध्यंतरी काही घटना घडल्या. एका जुलाबाच्या गोळीचा साईड इफेक्ट झाल्यामुळं माझ्या तोंडातल्या मांसाची लगदे निघाली. त्यामुळं तंबाखू, गुटखा या सगळी व्यसनं माझी बंद झाली. तिन्ही मुलांच्या आग्रहाखातर मांसाहार बंद केला. पूर्ण घरच्या सदस्यांनी शाकाहारी बनायचं ठरवलं. 2005 पासून घर पूर्णपणे शाकाहारी, मी पूर्णपणे निर्व्यसनी झालो. संसारात रमलो. मित्रपरिवार वाढला. कोणाची पूजा, कोणाचं लग्न, कोणाचा साखरपुडा, कोणाची मयत, अशा कार्यक्रमाला हजर राहायला लागलो. एक जोडीदार होते, त्यांचं नाव चंद्रकांत नायकुले. त्यांना आम्ही मामा म्हणत असू. ते एका पायाने अपंग होते, पण फार जिद्दी, कष्टाळू. रयत शिक्षण संस्थेत शिपाई. सातारा मुंबई ब्रँचला पुण्यावरनं जाऊन येऊन करायचे. 4 दिवस तिकडं, 2 दिवस इकडं, संपला हप्ता. आमच्यात एक कारागीर होता, भरत देवकर. त्याचा गाववाला मामा. बसण्या उठण्यात ओळख आणि नंतर मैत्री. अपंग असताना सुद्धा मस्तपैकी येमेटी गाडी चालवायची. गाडीवरून कुठेही फिरायचे. त्यांना फिरण्याचा बिलकुल कंटाळा नसायचा आणि मला असलेच मित्र आवडायचे. त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी म्हणजे शिखर शिंगणापूर, गोंदवलं, त्यांच्या गावाला, तसंच बनेश्वर, कापूरहोळ सारख्या ठिकाणी फिरलो होतो. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री वाढली. असंच एकदा बसल्या बसल्या ठरलं का पंढरपूरला M80वरनं जाऊन यायचं. दोघांची मानसिक आर्थिक तयारी झाली. मला पण दादाला भेटावं असं वाटत होतं. गावाकडं शेतीवाडीवर चक्कर टाकावी, देवधर्म करावा, फिरून यावं असा विचार करून एका सोमवारी पहाटे पहाटे मामाने आणि मी फुरसुंगी सोडली. जाता जाता सासरवाडीला भेट दिली. तिथं थोडा वेळ थांबलो, तसंच पुढं निघालो. तिथं पंढरपूरला पोच करता 2:30 वाजले असतील. पंढरपूरला यायच्या रस्त्यावर इसबावीमध्येच भावाची सासरवाडी आहे. तिथं गेलो तर दादा तिथं ओसरीवर झोपले होते. त्यांना उठवलं, त्यांच्याशी 4 गोष्टी बोललो. बोलता बोलता बरंच बोललो. मी गेलो होतो तिथं भेटायला. 4 सुखदुःखाच्या गोष्टी बोलायच्या, वेळ मारून न्यायची म्हणलं. तर दादा वेड्या वाकड्या विषयावर चर्चा करायला लागले. मी याव केलं, त्याव केलं, असं केलं, तसं केलं. फुशरके मारायला लागला दादा. तू काय केलं आमच्याकरता? याकरता जन्माला घातलं का तुला? असा वैतागलो म्हणता. माझ्यासोबत मामा होते. आमची बडबड ऐकून आजूबाजूची 10-15 जण बाया माणसं जमली. त्या सगळ्यांचा मुलाइजा न ठेवता आमची सटकली आणि बोलायची तोप चालू झाली. मी म्हणलो, काय तुम्ही आम्हाला जन्माला घालून काय उपकार केले का? आमच्या अंगाला ना नीट कपडा, ना पोटाला धड अन्न मिळालं. तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आयुष्यभर काय केलं तुम्ही? फक्त स्वार्थ साधला. जे काय केलं ते स्वतः करता. ना बायकोचा विचार केला, ना पोरींचा. सगळं तुम्ही स्वतः करता करत आला. सगळं व्यसनीपणात घालवलं. असं व्यसन नाही जे तुम्ही केलंच नाही. आमच्याकरता केलेली फक्त एक गोष्ट आठवून बघा, जे संसाराकरता, बायका पोरांकरता केली. सगळं लहानपण भिकाऱ्यासारखं जगलो. काय मिळालं होतं आयुष्यात तुमच्याकडनं? आईने लाकडं गावरे विकून 4-2 पैसे वह्या पुस्तकाला दिली असतील, पण तुम्ही आठवून बघा ना, 2 पैशाची शिश पेन्सिल कधी घेऊन दिलेली आठवती का तुम्हाला? कशाला मारताय फुशारके? आयुष्यभर काय करता आलं नाही, आता तरी सुखानं जागा. आम्ही तुमच्याकरता काय केलं याचा पाढा कशाला लावताय वाचायला? आम्ही जे केलं ते आमचं कर्तव्य होतं, केलं, आणि अजूनही मला जमल तेवढं करणार. त्यात कमीपणा कसलाय? तुम्ही कसेही वागला तरी आमचे बाप आहे आणि तेच आमचं दुर्दैव आहे. आणि तरी पण तुमचीच भाषावर चढवय. आम्हाला लय आशा होत्या तुमच्याकडनं.
पण तुम्ही जीवनात कधी प्रेमाचे 2 शब्द बोलला? कधी मायेनं पाठीवरनं हात फिरवला? चुकलं म्हणून कधी शिकवलं? कोणची बापाची कर्तव्य तुम्ही पार पाडली, तेव्हा मुलाकडनं कर्तव्याची अपेक्षा करताय? आधी चांगलं बाप बनायला लागतं, तेव्हा चांगला मुलगा बनतो. अहो कारल्याचं बी पेरल्यावर काकडी कशी भेटन? जसं पेरावं तसं उगवतं. आम्ही काय केलं याची फुशारकी नाही, यादी मांडतोय. शून्यातनं जग निर्माण केलंय. अर्धी चड्डी घालून गेलतो, आता इनशर्ट करून पट्टा घातलाय. बिन चपलाचा गेलतो, आता बूट घालतोय. खिशात फुटका पैसा नव्हता, आता हजारो खर्च करतोय. संसारात नाव काढलं. पंढरपुरात बारकं पोरगं सुद्धा बाळ्या म्हणायचं, आता फुरसुंगीत येऊन बघा. वयस्कर मोठी मोठी माणसं सुद्धा माने म्हणतात, आदरानं बोलतात. आई आयुष्यभर कष्ट करून मेली, स्वातीला उंबऱ्याच्या बाहेर येऊ देत नाही. तुमच्या मुलाला कधी पाटी पेन्सिल मिळाली नाही. आमची मुलं हजारो रुपयाच्या वह्या वापरतात दरवर्षी. आयुष्यात काय केलं याच्यापेक्षा कसं केलं याला किंमत आहे. करून दाखवण्याला किंमत असती. बाता काय कोणी मारतंय हो, त्याला काय किंमत आहे. तुम्ही काय कमवलं याच्यापेक्षा बरंच काय गमावलंय. वाडवडिलांची भांडेकुंडी विकून खाल्ली, शेतीवाडी विकून घेतली. आम्ही काय विकलं दाखवा की. वयाच्या 5व्या वर्षापासून कष्ट करतोय. नदीला गंध लावण्यापासून गावात गटर काढेपर्यंत हरेक काम केलंय मी. कधी अपेक्षा नाही ठेवली. आईच्या कष्टाला उभारी मिळावी म्हणून मदत करायचो. जे केलं ते माझं कर्तव्य आहे. दुसऱ्याच्या लग्नात घुसून खिशात काळ्या चोरून आणून आईला खायला घातल्या मी. दादा, जे दुःख तुम्ही आयुष्यभर आईला दिलं ना, ती सगळी गोतावळ्यात असताना सुखासुखी गेली. पण तुमचं काय आहे? तुम्ही आज पाहुण्याच्यात पडले एकाकी का म्हणून विचार करा. वर्षभर पोटच्या पोरासारखं सांभाळलं तरी छान पाहुण्या रावल्यात माझी पार नाचक्की केली तुम्ही. काय वाटलं असेल हो माझ्या मनाला? किती यातना झालंय असतील सुनेच्या मनाला. काय कमी केलं होतं तिने तुमच्यासाठी? बापाची केली नसेल एवढी तुमची सेवा केली तिने, तरी कधी हसून प्रेमानं दाद नाही दिली. तिच्यासमोर इतरांची स्तुती करत राहिला. कोणची सून इतकं ऐकून घेईल सांगा? पण तिने ऐकून घेतलं का नाही? का? फक्त नवऱ्याच्या इच्छेसाठी. आणि तरी पण तुम्ही असं वागला, तिथंच तुमचं चुकलं. आम्ही कसं जगावं याच्याबद्दल वडीलधारीपणानं 4 गोष्टी नाही सांगितल्या तुम्ही. आम्ही आमच्या मनानं सगळं शिकलोय. आम्ही आमचा मानमारात वाढवला, स्वतःची पत निर्माण केली. याबद्दल तुम्ही आमचं कौतुक सोडा, विचार तरी केला का कधी? आणि त्यामुळं तुम्ही आज इथं एकाकी पाडला. 5-5 अपत्य आहेत. फायदा काय आहे? अशा मावळत्या काळात एकही तुमच्या जवळ नाही. ही तुमची हार आहे. तुम्ही केलेल्या चुकाची तुम्हाला जाणीव व्हावी म्हणून तुम्ही एकटे राहिला. आणि तरी पण तुम्ही मलाच बोलताय. आमच्याकरता काय केलं म्हणून विचारताय? बरंच काय केलं आहे तुमच्यासाठी, पण तुम्हाला ते सुख कधी अनुभवताच आलं नाही. पैशात सुख नसतं. तसं असतं तर सगळी श्रीमंत मंडळी सुखी दिसली असती. पैशापेक्षा समाधानात सुख असतं आणि समाधान विकत मिळत नाही. बलुत्यासारखं बदलीत मिळवायला लागते. आपण दुसऱ्याला सुख दिलं तर दुसरे आपल्याला का नाही देणार? आयुष्यभर मला माझ्यासाठी फक्त स्वतःसाठी जगत राहिले तुम्ही. आता कशाला रडताय? कोणत्या अधिकारानं रडताय? आज इथपर्यंत तुम्हाला भेटायला यायची सद्बुद्धी विठ्ठलाने दिली मला. तुम्ही किती वेळा मला खास भेटायला आले हो? कधी वाटलं तुम्हाला आपल्या लहान मुलाकरता काहीतरी करावं? सांगण्यासारखं, उदाहरण देण्यासारखं करावं काहीतरी? काय मी दगडावर डोकं आपटून घेतोय? तुमच्या डोक्यात काय शिराना, माझ्या मस्तकाची मात्र शक्ल उडायला लागली. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तरी सुधरा, शहाण्यासारखं वागा. का पाहुणे रावळ्याच्या दारात आयुष्याचा शेवट करताय? तुम्हाला नाही पण आम्हाला लाज वाटायला लागली. लवकरात लवकर सगळं आवरून, मनाला सावरून सुधरून फुरसुंगीला घरी या. मी आणि माझं कुटुंब तुमची वाट बघतोय. कसेही असले तरी आमचे दादा आहे तुम्ही. थोरल्या मुलाकडे राहायची हौस आता तरी फेटली का नाही, का अजून बाकीचे? तुम्हाला सांगतो, लय राग आला होता हो. त्या रागाच्या भरात जे मनात आलं ते बरळलो. काय चांगलं काय वाईट कळलंच नाही. करणार काय ना, रागच तेवढा आलता. ऐकणारी 4 लोक पण माझ्या बाजूनं बोलली. ती सुद्धा दादाला म्हणाली की आम्हाला पण वाटलं धाकटं पोरगं काय शहाणं नाही, बापाला सांभाळत नाही. पण पोरगं तर सोन्यावानी पिवळं आहे. तुमच्यातच खरी गोम आहे. आता तरी शहाणं व्हा, जा पोराकडं. इथं काय खरं आहे? पाहुण्यात राहणं बरं नाही.
तरी पण बापाच्या डोक्यात काय प्रकाश पडेना. 8-10 दिवस राहतो इथं, दवाखान्यात ट्रीटमेंट चालली ती पूर्ण करतो, मग तुझ्याकडे येतो असं म्हणला. खरी परिस्थिती वेगळी होती. थोरल्या भावाने आणि त्याच्या सासऱ्याने मिळून गोंधळ करून ठेवला होता एक. त्याचं काय झालं, आमची परंपरागत शेती 6.5 एकर मिळाली, तिचे नियमानुसार 2 वाटे व्हायला पाहिजे. पण भांडणतंटा करून त्याचे 3 वाटे केले. त्यातले रस्त्याच्या कडेची 2.5 एकर दादाच्या नावावर करायला लावली आणि 2-2 एकर दोघा भावांच्या नावावर केली. कालांतराने आमच्या परस्पर दादानी रस्त्याच्या एका बाजूला 1 एकर, दुसऱ्या बाजूला 1.5 एकर होती. त्यातली 1 एकर क्षेत्र तिथला शेजारी उजनीवाला रेडे नावाच्या माणसाला कवडीमोल किमतीनं विकली. त्या पैशाचं काय वाटोळं केलं परमेश्वर जाणे. राहिलेली 1.5 एकर आता भावानी आणि त्याच्या सासऱ्याने मिळून विकायला लावली. ती 1.5 एकर तिथलाच एक शेजारी मोहन चव्हाण नावाच्या माणसाला माझ्या परस्पर गुपचूप विकली. पैसा परस्पर हडप केला, मला कळू पण दिलं नाही. मात्र ज्यावेळी समजलं त्यावेळी खरेदी खत करून दिलं होतं, त्यावर दादा व्यतिरिक्त भावाची आणि मोहन सपताळीची साक्षीदार म्हणून सही होती. तरी पण मी गप राहिलो. मनातल्या मनात म्हणलं, आपल्या नशिबात नाही, कोण काय करणार. किंवा असा आमचा बाप. जन्माला घातल्यापासून स्वतः मरेपर्यंत कधी माझा विचार नाही केला. भावानी दारू पाजली, मटण खायला घातलं म्हणून माझा विचार संपला. करणार काय, माझं मी टाळणी. तरीसुद्धा दादाला माझ्याकडे राहायला यायचं निमंत्रण दिलं. याला मामा समक्ष पुरावा आहे. माझी शेवटची आशासुद्धा मावळली, कारण फ्रंटची शेती विकल्यामुळं आता कोपऱ्यात माझी शेती. त्याला ना धड रस्ता ना पाणी, कोण विकत घेणार. आज पण ती तशीच पडली. तिला 2 एकराला 5-10 हजार मागतात. अशा रीतीनं बापानं माझं केलं पानिपत. आई होती तोपर्यंत डोळे पुसायला पदर होता, आता तो पण नाही. आई गेली, पार उघडा पडलो. बहिणीसुद्धा माझ्या गरिबीपणामुळं माझ्यापासून दुरावल्या. त्यांच्याकडं पैसा पाणी भरपूर, त्याला चांगला पगार, त्यामुळं त्याच्याकडं आकर्षल्या. पण मी नाही हार मानली, मनाला हरवलं. सच्चाई थोड्या उशिरानं का होईना फळ चांगलं देती, खरेपणा टिकूनच राहतो. याची प्रचिती आली मला भविष्यात. माझा भविष्यकाळ चांगला येईल असं आईने सांगितलं होतं. त्यामुळं मी मात्र माझं कर्म करत राहिलो. श्रोते हो, आजचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी आजचा प्रश्न, कोणत्या सालापासून भरतमानेंचं घर पूर्णपणे शाकाहारी आणि भरतमाने पूर्णपणे निर्व्यसनी झाले? प्रश्न पुन्हा एकदा, कोणत्या सालापासून भरतमानेंचं घर पूर्णपणे शाकाहारी आणि भरतमाने निर्व्यसनी झाले? प्रश्नाचं उत्तर ताबडतोब कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिहा. ताजा आजचा भाग ऐकलेला आहे, त्यामुळे उत्तर तुमच्या लक्षात असेल. पटकन कमेंटमध्ये लिहून टाका, मोकळं व्हा. उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.